नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा NMMS म्हणजेच नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप या ठिकाणी आर्थिक दुर्बल घटकासाठी ही परीक्षा आहे। ही परीक्षा 28 डिसेंबर 2025 रोजी संबंधित परीक्षा केंद्रावर होणार आहे। त्या अनुषंगानं शालेय क्षमता कसोटीमध्ये गणित हा एक विषय 20 गुणांचा आहे, विज्ञान 35 गुण, समाजशास्त्र 35 गुण अशी 90 गुणांची प्रश्नपत्रिका विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांना चांगले मार्क्स पडतात। परंतु गणित अवघड असल्यामुळं कमी गुणासाठी जरी 20 गुणासाठी जरी असेल तरी 9-10 मार्क्स विद्यार्थ्यांना पडतात। 18-19 मार्क्स किंवा पैकीच्या पैकी मार्क्स पडावे त्यासाठी सराव अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये इथून पुढे म्हणजे 2013ची प्रश्नपत्रिका विचारात घेतलेली आहे। इथून पुढच्या प्रश्नपत्रिका देखील या ठिकाणी सोडवून दिल्या जाणार आहेत। यापूर्वीसुद्धा भरपूर प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत। इयत्ता 8वी NMMS एवढं या ठिकाणी वायटी शेड्यूल आपण टाकलं तर नक्की या ठिकाणी आपणास प्रश्नपत्रिका विज्ञान आणि गणिताच्या सोडवलेल्या समोर येतील अत्यंत सोप्या भाषेमध्ये। अशाच पद्धतीनं 2013ची प्रश्नपत्रिका पाहूया। गणित विभाग, एका घनाच्या पृष्ठभागाचे एकूण पृष्ठबळ 54 सेमी वर्ग आहे, तर त्या घनाचे घनफळ किती हे पर्याय आहे। त्या ठिकाणी घनाचे एकूण पृष्ठबळ 6 पृष्ठ असतात। एका पृष्ठाचे क्षेत्रफळ L वर्ग चौरसाकृती भाग असतो। चौरसाचे क्षेत्रफळ L बाजू असणाऱ्या L वर्ग 6 पृष्ठ असतात। 6 L वर्ग एकूण पृष्ठबळ 54 दिलेलं आहे। L वर्ग बरोबर sin 90 54, L बरोबर या ठिकाणी 3 आहे, बाजू 3 आहे आणि घनाचे घनफळ सूत्र L घन बाजूचा घन घनाचे घनफळ L घन म्हणजे 3चा घन म्हणजे 27। यामध्ये अचूक पर्याय आपल्याला आहे तो 27 सेमी घन दुसरा। जर x दुसरा आहे प्रश्न म्हणजे 72वा 71 पासून 90 पर्यंत 20 प्रश्न असतात, प्रत्येकी एकूण 20 गुणांचे। जर x व y या धनपूर्णांक संख्या असून x चा y बरोबर 216 तर y चा x बरोबर किती हे पर्याय 512, 729, 343 आणि 1000। या ठिकाणी x चा घन बरोबर 216 दिलेला आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी त्याचं रूपांतर x चा y बरोबर 216 दिलेलं आहे, त्यामुळं x चा y घन 216 म्हणजे 6चा घन। आता x चा y घात आहे, इथं आपण पायाला घात घाताला पाया करूया, पलीकडे पण तीच प्रोसेस करायची। y चा x तर या ठिकाणी 3चा 6वा घात, आपल्याला y चा xच विचारलेला आहे म्हणजे 3चा 6वा घात। 3 गुणले 3 गुणले 3 गुणले 3 गुणले 3 गुणले 3 1 2 3 4 5 6 वेळा, ओके 6 वेळा 3, ह्या दोघाचा 9, या दोघाचा 9, या दोघाचा 9, 9चा घन 9 गुणले 9 गुणले 9, 9चा घन 729। अचूक पर्याय याच्यामध्ये आपणास 729 आहे, तो नंबर 3चा। ओके, पुढचा प्रश्न आहे 0.00005 ही संख्या अशी लिहितात, यामध्ये हे पर्याय दिलेले आहेत। या ठिकाणी सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष या ठिकाणी दशांश चिन्ह आहे, त्यामुळे जसं 0.5 सुटे दशक 5/10 म्हणतो आपण, 0.05 सुटे दशक शतक 5/1000 म्हणतो, तसे तर 5 सुटे दशक शतक हजार दशहजार लक्ष म्हणजे 1,00,000 मानलं पाहिजे। ओके, म्हणजे या ठिकाणी 5 गुणिले छेदस्थानी प्रथम छेदस्थानी 10चा 5वा घात म्हणजे 10 वर 1 वर 5 शून्य ते 1 2 3 4 5, ओके 5/10चा 5वा घात आणि हा छेदस्थानचा 10चा 5वा घात वर आल्यानंतर 5 गुणिले 10चा वजा 5 होणार, ऋणघात करतो त्यावेळेला आपण a चा वजा r हा ऋणघात करतो 1/a चा r घात, अशा पद्धतीनं। ओके, म्हणजे 1/10चा 5वा याला वरती आणायचा असेल तर 1 गुणिले 10चा वजा 5वा होईल अशा पद्धतीनं, पण आपला अंश 5 आहे म्हणून इथं 5 गुणिले 10चा वजा 5वा घात आपलं अचूक उत्तर आहे।
5 गुणिले 10चा वजा 5वा नंबर 4. ओके. पुढला प्रश्न आहे, पुढील बहुपदीची कोटी सांगा. 4x वर्ग अधिक 3x घन अधिक 0x चौथा वजा 7x अधिक 14. या ठिकाणी 0x चौथा एखाद्या पदाचा सर्वात मोठा घात. आता सर्वात मोठा घात 4 असेल तर त्याचा गुणक 0 म्हणजे ते 0. म्हणजे उपस्थित 4x वर्ग अधिक 3x घन वजा 7x अधिक 14 यामध्ये 3 सर्वात मोठा आहे, त्यामुळे कोटी त्याची नंबर 2 3. ओके. त्यानंतर पीचा चौथा क्यूचा 6वा आरचा 8वा भागिले पीचा वर्ग 3चा क्यूचा घन गुणिले आरचा चौथा. पाहूया हे पर्याय आहेत. हा भागाकार काय उत्तर देईल. आत्ताच्या घातांकांच्या नियमन आपण पाहिलं तर हा खालचा वरती आल्यानंतर वजा होणार आहे, त्यामुळं 4तनं 2 गेले 2 पीचा वर्ग. क्यूचा 6व्या बंद 3 जाणार आहे, क्यूचा 3रा आणि या ठिकाणी आरचा 8 आहे, 8मधून 4 गेले चौथा. पीचा वर्ग क्यूचा घन आणि आरचा चौथा. पाहूया 2 3 4 2 3 4. पीचा वर्ग क्यूचा घन आरचा चौथा. अचूक पर्याय नंबर 3 पहा. पी वर्ग क्यू घन आरचा चौथा. ओके. अशा पद्धतीनं त्यानंतर x वर्ग अधिक 15x अधिक 50 या बहुपदीचे अवयव यापैकी कोणते. या ठिकाणी 50चे अवयव पाडताना 2 अवयव असे 50चे पाडायचे की या ठिकाणी गुणाकार 50 आला पाहिजे आणि त्या दोघांची बेरीज 15 आली पाहिजे. त्यामुळे 50चे अवयव 10 5 50 10 आणि 5 15. मधलं पद जे आहे अधिक 15x त्याची फोड करायची. 15x ऐवजी एकदा 10x आणि एकदा 5x ठेवायचे अधिक 50 म्हणजे 3ची 4 बस झाली. पहिल्या दोघातून सामायिक x निघतोय, आत x राहिला, हा x सामायिक काढला इथं 10 राहिला. x अधिक 10 हा सामायिक लिहायचाच. x हा इथला आहे, पुढच्या 3ऱ्या आणि 4थ्या पदातनं सामायिक 5 निघतोय, बाहेर 5 अधिक 5 आणि 5 गुणिले x 5x येतोय, 5 गुणिले अधिक 10 50 येतोय. 2 समान कंसाबद्दल x अधिक 10, 2 समान कंसाबद्दल बाहेरचं x अधिक 5, x अधिक 10 x अधिक 5 x अधिक 10 x अधिक 5. अचूक पर्याय नंबर 3. ओके. x अधिक 5 x अधिक 10. पुढचा आहे, अजयने ₹P किमतीची फळे विकली असता त्याला 12% या दराने एकूण ₹5100 कमिशन मिळाले तर पीची किंमत किती. हे पर्याय आहेत. आता 100 रुपयाला ₹12 कमिशन मिळालं, 100ला 12. तर या ठिकाणी पीची किंमत किती म्हणजे अजयने ₹P किमतीची फळे घेतली ती म्हणजे 100 रुपयाला 12 कमिशन तर 100 रुपयाला किती. आपण पी म्हणूया. आपण ₹P फळे घेतली, 100ला 12 तर पीला कमिशन किती. एकूण कमिशन दिले त्यांनी 5100. यामध्येच पीची किंमत काढायची आहे. पी बरोबर पीला हे भागिले 100 आहे ते 5100ला गुणिले जाणार आणि भागिले पीला गुणिले 12 आहे ते भागिले 12 एके 12 12 चौक 48 48 आणि 3 51 ती झाले 12 दोन्ही 24 24 आणि 7 30 पुढं 60 झाले 12 पंचे 60. या ठिकाणी पी बरोबर 425 आणि 100वर ज्या 2 शून्य 42500 पीची किंमत आहे. अचूक पर्याय या ठिकाणी 42500 नंबर 3. ओके. पुढचा प्रश्न आहे, 10 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती. हे पर्याय आहेत. या ठिकाणी सूत्र आहे आपल्याकडं सूत्र आहे, कर्णाची लांबी बाजूच्या वर्गमुळात 2 पट असते. म्हणजे या ठिकाणी हा चौरस आहे, ह्या दोन्ही बाजू समान आहेत. ही 10 असेल ही 10 असेल तर कर्ण 10 वर्गमुळात 2 असतो. ही बाजू 5 असेल कर्ण 5 वर्गमुळात 2 म्हणजेच बाजूच्या वर्गमुळात 2. यानी कर्ण दिलेला आहे, बाजू 10 दिलेली आहे, बाजू 10 सेमी. त्यामुळं कर्ण बरोबर 10 गुणिले वर्गमुळात 2
आता 10 गुणिले 2 या ठिकाणी 10 गुणिले वर्गमूळात 2 हा पर्याय कुठं दिसतच नाही. त्यामुळं आपल्याला यातला पर्याय मिळावा म्हणून 10 कुणाचं वर्गमूळ आहे? 100चं. म्हणून 100 आत घ्यायचं. 100 गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी वर्गमूळात 200. ओके. वर्गमूळात 200 सेमी म्हणजेच 10 वर्गमूळात 2. अचूक पर्याय नंबर 1. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व NMSला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गणिताची गुणवत्ता वाढावी, त्यांना शिष्यवृत्ती मिळावी या हेतूने आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. अद्यापही भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.